नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. अजितदादा पवार या नावातला दादा हा शब्द प्रचंड महत्वाचा आहे. एखाद्या घरात मोठ्या भावाला लाडाने दादा म्हणतात आणि एखाद्या चौकात उभा राहणाऱ्या एखाद्या गावखुंडालाही भीतीने दादा बोलतात. यापैकी अजितदादा कोणते दादा आहेत हे सध्या अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय. एका साधारण कार्यकर्त्यासाठी अजितदादांनी IPS अंजना कृष्णा यांना लावलेला फोन त्याचं निमित्त ठरतोय. असो, ज्या उपमुख्यमंत्री पदाच्या बळावर अजितदादांनी एका IPS महिलेवर दादागिरी केली, तेच उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे असं जर मी तुम्हाला म्हटलं तर एक प्रकरण बाहेर आलं म्हणजे अजितदादा दादागिरी करतात असं नाही. अधिकाऱ्यांवर संताप करणाऱ्यांची त्यांच्याकडून आपली कामं करून घेण्याची आणि त्यांनी आपली कामं ऐकली नाहीत तर त्यांची उचलबांगडी करायची पद्धत महाराष्ट्रात फार जुनी आहे. आजच्या या व्हिडिओत अजितदादांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य कसं आहे, त्या पदाचा नेमका इतिहास काय, अजितदादांनी नेमका कुणासाठी हा रोष कोडावून घेतला, त्या कार्यकर्त्याचा इतिहास काय, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. प्रकरण नक्कीच तुम्हाला माहिती आहे, पण प्रकरणामागचं खरं सत्य तुम्हाला याच व्हिडिओत पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतना आपको डेरिंग हुआ है क्या? आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं. अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ती अंजना कृष्णा या एका डॅशिंग महिला IPS अधिकारीमुळे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात काही गुंड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी अवैध मुरुम उपसा करत होते. तेव्हा घटनास्थळी करमाळ्याच्या DYSP IPS अंजना कृष्णा पोहोचतात. हा प्रकार थांबवतात. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होते. प्रकरण वाढत होतं. एकीकडे पोलीस त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते तर तिथे असलेले गुंड पोलिसांची उज्जत घालत होते. यात सर्वाधिक पुढे असतो तो राष्ट्रवादी माढा तालुका अध्यक्ष बाबा जगताप. हाच बाबा जगताप थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे अजित पवारांना फोन करतो. यावेळी अजित पवार स्वतः अंजना कृष्णा यांच्याशी असं काहीसं बोलतात. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. ठीक है सर. 944. आपका नंबर दे दो ना. सर 944. नाइन डबल 726 726 7758 सर. सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर. 9447267758. सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्डिंग करेंगे. सुनो. हाँ यस सर. यस सर. 47267758. यस सर. यस सर. यस सर. ओके, थैंक यू. हेलो. हाँ मैं दे रहा हूँ. मैं पिन घेतला नंबर करतील तुम्ही. आपको कॉल आएगा. हेलो. आपको कॉल आ जाएगा. हेलो. काय रे? तुम्ही व्हिडिओत ऐकलं असेल, अजित दादा म्हणतायत की मी डेप्युटी चीफ मिनिस्टर बोल रहा हूं. मंत्रालयातल्या घड्याळांना वक्तशीरपणा शिकवणारे दादा, प्रशासनावर जबर पकड ठेवणारे दादा, अधिकाऱ्यांशी कसे वागतात हे या व्हिडिओच्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. इथूनच दादांचं हे वागणं योग्य नवं असं बोललं गेलं. पण एकटे अजित पवारच अधिकाऱ्यांशी असं वागतात असं बोलणं चुकीचं आहे. नेता सत्तेतला असो अथवा विरोधातला, तो अधिकाऱ्यांना क्षुल्लक समजतो हे अनेकदा दिसून आलंय. उदाहरणच द्यायचं झालं तर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर बघा. कधी पोलिसांवर, कधी मुख्याध्यापकावर, कधी RTO अधिकाऱ्यांवर चिडतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले. बांगरांच्या अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरलही झाल्या आहेत. आपल्या आमदारकीचा पुरेपूर उपयोग करून घेणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या अजित पवारांवर सर्वाधिक आरोप केले जात आहेत त्याच अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांचाही एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज. विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपले संस्कार दाखवले.
त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला सोडवायला गेलेल्या रोहित पवारांनी पोलिसांवर संताप केल्याचं दिसून आलं. बरं, काही दिवसांपूर्वी कॅन्टीन चालकाला मारहाण करणारे कॅन्टीन केसरी संजय गायकवाड, अधिकाऱ्यांवर चिखल टाकणारे भाजपचे डॅशिंग मंत्री नितेश राणे, संताप आल्यावर थेट अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणारे बच्चू कडू, आपल्या आक्रमक भाषणांनी पोलिसांवर अनेकदा टीका करणारे अकबरुद्दीन ओवैसी, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. मुळात या नेत्यांची चूक नाहीये, चूक आपलीच आहे. आपला नेता किती डॅशिंग आहे, तो पोलिसांवर अधिकाऱ्यांवर कसा संतापतो, किती चिडतो, हे कार्यकर्त्यांना जास्त आवडतं. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना आपण फटकळपणा, स्पष्ट वक्तेपणा अशा गोड आणि गोंडस शब्दांनी पांघरून घालतो. अजित पवारांच्या बाबतीत तेच झालंय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पत्रकार असो, कार्यकर्ते असो किंवा सरकारी अधिकारी, अजितदादांचा स्वभाव कडक आहे. ते बोलताना मागे पुढे पाहत नाही, असं म्हणून त्यांच्या या स्वभावाचं उदात्तीकरण होताना दिसून येतं. त्यामुळेच अजितदादा कधी भर मंचावरून कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्याची भाषा करतात, तर कधी तो आमदार कसा होतो तेच पाहतो असं म्हणत विजय शिवतारे सारख्या त्या काळच्या विरोधकांना उघडपणे धमकी देतात. आणि कधी ना आवडता प्रश्न विचारला म्हणून पत्रकाराला वरच्या पट्टीत सुनावून त्यालाही शांत करतात. असो, अजितदादांच्या सगळ्यात आवडत्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल पाहूयात. हे पद कसं घटनाबाह्य आहे आणि हे घटनाबाह्य असूनही अजितदादा या पदावर कसे राहू शकतात ते सांगतो. भारताच्या संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाही. संविधानात मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे, पण उपमुख्यमंत्री नाही. अजितदादा ज्या तोऱ्यात मी डेप्युटी चीफ मिनिस्टर बोल रहा हूं म्हणाले, ते पद संविधानात अस्तित्वातच नाही. मग हे पद आलं कसं? तर उपमुख्यमंत्री पद हे फक्त एक राजकीय पदवी आहे. एखादा वरिष्ठ मंत्री किंवा सत्तेत महत्वाचा गट सांभाळण्यासाठी किंवा संतुलन ठेवण्यासाठी मुख्यमंत्री त्याला उपमुख्यमंत्री हे टायटल देतात. पण शपथ घेताना तो फक्त मंत्री म्हणूनच शपथ घेतो. संविधानात वेगळ्या उपमुख्यमंत्र्याची शपथ नाही. म्हणजे अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य ठरतं, पण ते बेकायदेशीर नाहीये, कारण ते मंत्रीच आहेत. फक्त त्यांना टायटल मिळालंय डेप्युटी सीएमचं. आता मुद्दा येतो अधिकारांचा. तर उपमुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांप्रमाणे कोणतेही अतिरिक्त अधिकार नसतात. त्यांच्या हातात तेवढाच अधिकार असतो जितका त्यांच्या खात्यामुळे त्यांना मिळतो. उदाहरणार्थ, अजित पवारांकडे जर का अर्थ खातं असेल तर अर्थ खात्याचे निर्णय ते घेऊ शकतात, पण त्यालाही मुख्यमंत्र्यांची संमती असावी लागते. थोडक्यात अजित पवार ज्या उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून दादागिरी करतायत, ते पद संविधानाने दिलेलं नाही, तर राजकीय समीकरणांनी दिले. कोंडा व्यंकटरंगारेड्डी हे संयुक्त आंध्र प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री होते, ज्यांची 1959 मध्ये नियुक्ती करण्यात आली. आणि हेच भारतातील पहिले उपमुख्यमंत्री असल्याचं देखील सांगितलं जातं, कारण त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये सरकार टिकवायचं होतं, गट समाधानी ठेवायचे होते, आणि म्हणूनच हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला गेला. पुढे ही फॅशन अख्ख्या देशभरात पसरली. उत्तर प्रदेशात एकाच वेळी 2-2 उपमुख्यमंत्री झाले. आंध्र प्रदेशात तर थेट 5-5 उपमुख्यमंत्री होते. बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, नागालँड, जवळपास अर्ध्या राज्यात हे पद दिसू लागलं. पण लक्षात ठेवा, हे सगळं संविधानात नाही, हे फक्त राजकीय सौदेबाजीचं उत्पादन आहे. सत्तेत वाटा मिळावा, गटबाजी आटोक्यात यावी आणि लोकांना मोठेपणा दाखवता यावा, यासाठी उपमुख्यमंत्री नावाचं पद जन्माला आलं, असा या पदाचा इतिहास आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पद फक्त अजित पवारांसाठीच तयार झालंय की काय, असा प्रश्न अजित पवारांच्या राजकीय प्रवासाकडे पाहून पडतो. कारण तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा हे देशाच्या इतिहासात एकमेव आहेत. मूळ मुद्दा असा आहे की अजित पवार मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो की मुख्यमंत्री असो, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक असो किंवा नसो, पण अजित पवार एखाद्या अधिकाऱ्याला तोंडी आदेश देऊ शकत नाहीत. कारण ज्या प्रकारे अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची तरतूद घटनेत नाही, अगदी त्याचप्रमाणे तोंडी आदेश देण्याची तरतूदही घटनेत नाहीये. कारण हे युग एआयचं आहे. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झालंय. त्यामुळे एखादी व्यक्ती मंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा आवाज काढून अधिकाऱ्यांना सूचना देऊन गैरप्रकार घडवून आणू शकते. अलीकडेच असे अनेक प्रकार घडल्याचं समोरही आलंय. महाराष्ट्र टाइम्सच्या एका वृत्तानुसार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट लेटर हेडवरून 3,60,00,000 रुपये लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार जर या केसमध्ये घडला असता तर याला जबाबदार कोण, हाही महत्वाचा प्रश्न आहे. या निमित्ताने अजितदादांबद्दलची अंधभक्तीही समोर आलेली दिसून येते. अजित पवारांचा आवाज ओळखला नाही म्हणून अजित पवारांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसेवा आयोगाला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची विनंतीच करून टाकली. आता अजित पवारांचा आवाज म्हणजे कॉलर ट्यूनवर प्रत्येकाला ऐकायला मिळणारा अमिताभ बच्चनचा आवाज आहे की मग सुपरस्टार रजनीकांतचा आवाज आहे? त्यांचा आवाज ओळखला नाही म्हणून त्यांची चौकशी करण्याचं थेट पत्रच देणं, मिटकरींचं हे लॉजिकच मुळात कळतंय. अजित पवारांचा आवाज प्रत्येकाने ओळखावा असा काही नियम नाहीये ना. असो, एकीकडे दादा स्वतःला राज्यातला लाडक्या बहिणींचा लाडका दादा म्हणून घेतात,
तर दुसरीकडे एका महिला IPS अधिकाऱ्याशी या शब्दात बोलतात. यामुळे एक प्रश्न पडतो की अजित पवार फक्त मतं मिळवण्यासाठी महिलांना लाडकी बहीण म्हणतात का, असेही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. धरणातील वक्तव्याने अजित पवारांवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली होती. ती वेळ पुन्हा त्यांच्यावर येऊ नये हाच आशावाद. बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं कमेंट करून सांगा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.